नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विराज मोरे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचदा कळी उमललेली असते, परंतु आपले स्प्रेचं नियोजन म्हणजे मधमाशांना जी काही अट्रॅक्ट करायचं जी काही स्प्रे असतो तो आपण मारत नाही. अशा टायमाला आपण काय करायचं? तर शेतकरी तर खूप सोपी पद्धत आहे. आता तुम्ही बघू शकता, जवळपास झाडावरती 20% मादी कळी ही ओपन झालेली आहे आणि ह्या कंडिशनमध्ये आपलं सेटिंग होणं खूप गरजेचं आहे. एक तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये धुकं जास्त असते आणि आपण कुठं तर कमी पडतो. तर अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, तो मित्रांनो करायचा आहे. तर त्यासाठी बघा मित्रांनो, घरातले जे काय अनयुज्ड असते हे औषधाच्या बाटल्या आहे, हे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. ह्या मिश्रणामध्ये 200 लिटर पाण्यासाठी 5 किलो ताक आणि जवळपास 5 किलो गूळ आपल्याला असं सोल्युशन बनवायचं आहे. आणि मित्रांनो, जवळपास माझी 2 एकर बाग आहे. तर मित्रांनो, 100 अशी भांडी मी गोळा केलेली आहे आणि 30-30 फुटावरती एक अशा हिशोबाने ह्या पूर्ण बागेमध्ये मी हे ठेवणार आहे. ह्याच्यामुळं जो काही स्वीटनेस बागेमध्ये येणार आहे, याच्यामुळेच मधमाशी येणार आहे. मित्रांनो, अशा गोष्टी कोण सांगत नाही. मित्रांनो, कसं ताक गूळ ही फवारते ती मित्रांनो, बरोबर आहे, परंतु जर आपण असं मिश्रण जर केलं तर हे जोपर्यंत आपण हे पाणी संपत नाही तोपर्यंत ह्याचा स्मेल काय बागातून जात नाही. मित्रांनो, हे एकदम खतरनाक सोल्युशन होतं मित्रांनो. फक्त एवढंच आहे की हे योग्य वेळेच्या अगोदर बागेमध्ये ठेवलं गेलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता का, हे एक प्रकारे असं सोल्युशन, हे जरा आमच्या घरच्या मोठ्या भांड्या आणलीत मित्रांनो, माझ्याविषयी जरा नव्हते म्हणून, परंतु हे असं इथे एक ठेवायचं मित्रांनो. एक 10-15 झाडं हे करून इकडे एक ठेवायचं. जे काय आपल्या औषधाच्या बाटल्या त्या एकदम स्वच्छ धुवायच्या आणि त्या अशा ठेवायच्या. तर याचं काय होतं, स्वीटनेस एकदम बागेमध्ये एकदम स्वीटनेस तयार होतो, एकदम स्मेल जोरात येतो आणि आपलं जे काही ड्रॉपिंग होणार आहे एक्सा, ते आपल्या मधमाशांच्या मार्फत ते सुद्धा सेट केलं जातं. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा.